एखाद्या व्यक्तीने आरक्षित जागेवर निवडणूक लढवली आणि तो त्या निवडणुकीमध्ये पराभूत झाला तर त्या व्यक्तीची जात पडताळणी थांबवता येते का? आज हा एक महत्त्वाचा प्रश्न आमच्यासमोर उभा आहे आणि त्या प्रश्नानुसार आज आम्ही 20/8/2026 रोजी लोकसेवा हमी हक्क अधिनियमानुसार जात पडताळणी कार्यालयाकडे प्रथम अपील दाखल केलेले आहे। सन 2026 मध्ये जानेवारीमध्ये निवडणूक लढवली होती मी आरक्षित जागेवरून आणि त्यासाठी 26/12/2025 रोजी जात पडताळणी कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता। गेली 8 महिने या ऑनलाईन अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आहे। साधारणतः जात पडताळणीकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून असे सांगण्यात येते की जर तुम्ही निवडून आला आणि त्याचे गॅजेट झाले तरच तुम्हाला त्याची जात पडताळणी करून दिली जाते, परंतु जात पडताळणी कार्यालयास असे अधिकार आहेत काय हे तपासणे आवश्यक आहे। त्यानुसार आम्ही 20/8/2026 रोजी लोकसेवा हमी कायद्यानुसार प्रथम अपील दाखल केलेले आहे। आपण ते स्क्रीनवर अर्ज पाहू शकता। जर जात पडताळणी याबाबत कोणता पुढे निर्णय घेईल त्याची काय प्रक्रिया असेल आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगू। साधारणतः यामध्ये लोकसेवा हक्क अधिनियमानुसार 3 टप्पे असतात। प्रथम अपील हे जे जात पडताळणी संशोधन समितीकडे केले जाते, दुसरे अपील हे अप्पर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे केले जाते आणि तिसरे अपील पुणे येथील आयुक्त लोकसेवा हक्क अधिनियमचे आयुक्त यांच्याकडे दाखल केले जाते। त्यानंतरही जर यासंबंधी जर कोणता निर्णय नाही झाला तर जे हायकोर्टामध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये दाद मागता येईल। आपण भविष्यकाळात पाहू यावर कोणकोणते निर्णय होतात, निकाल आमच्या बाजूला लागतो की जात पडताळणी बाजूला लागतो हे आता आम्ही सध्या सांगू शकत नाही, परंतु ज्या वेळेला लोक ऑनलाईन अर्ज सादर केल्यापासून आज जागा आहे त्या व्यक्तीला या अर्जावर कोणताही निर्णय दिला जात नाही, प्रलंबित ठेवलं जातात। तसेच जात पडताळणीला ते अधिकार आहेत का हे सुद्धा पाहणे आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही अपील दाखल केलेले येत्याला जे काही निर्णय होतील ते आपल्याला सांगण्यात येईल। त्यानुसार आपणही या बाबीकडं लक्ष द्यावं आणि तसेच आपल्याला याबाबत काही जर अधिक माहिती असेल तर आपण आपले मत कमेंटमध्ये करावं असं मी सांगतो। धन्यवाद।